मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण तांबीचं कालवण बनवतो। आपण इथे वाटण्यासाठी मूठभर कोथिंबीर घेतले, 5-6 मिरच्या घेतल्यात, आपण 2 इंच आलं घेतले बारीक कापून, आणि इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले आणि 10 ते 12 पाकळ्या आपण लसणाच्या घेतल्यात। तर आपण याची पेस्ट बनवून घेऊया। आता ही आपण इथे पेस्ट बनवून घेतले। आपण तांबी माशाचं कालवण करतो। तर बघा हे वाटण जे वाटले ते आपण टाकूया। आता आपण वाटण छान 2 टेबलस्पून तेलामध्ये परतून घेऊया। वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतूया। तीन टीस्पून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, 1.5 टीस्पून आपण आगरी मसाला टाकला आणि 1 टीस्पून आपण हळद टाकली। थोडासा चिमूटभर हिंग टाकतो। हा तांबी फिश आपण मार्केटमधून स्वच्छ करून आणलेला आहे, कवले वगैरे काढून पीसेस करून घेतले आणि आता घरी आल्यावर स्वच्छ धुतलेला आहे आपण तो। वाटण परतून झालं तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं। वाटणाच्या भांड्यात पाणी टाकलं आणि ते टाकलं आपण इथे, म्हणजे ग्रेव्ही बनेल आपली। खूपच सोपं आणि झटपट होणारं असं हे कालवण आहे आगरी पद्धतीचं। किती ग्रेव्ही हवी त्या हिशोबाने आपण पाणी टाकून घ्यायचंय। आपण इथे 7 माणसांसाठी कालवण बनवतोय, तर आपण 1 ग्लास पूर्ण पाणी टाकून घेतलं। आपण इथे लिंबा एवढी चिंच घेतले बघा। आता ही ना बघा हे बघा दाखवते आई, हा एवढी ती आता कोळून घेऊया। अर्धा वाटी पाणी घेऊन त्यामध्ये चिंच कोळून घ्यायचे। आता बघा आपलं मस्त उकळी आले कालवणाला। आता आपण चिंचेचा कोळ टाकून घेऊया। तर चिंचेचा कोळ टाकला, आता आपण 1 उकळी अजून घेणार। छान मस्त उकळी आली की आपलं कालवण झालं। मीठ टाकलं नाही ना आपण, मीठ टाकायचं बाकी आहे। आता मीठ टाकून घेऊया। हे बघा मीठ टाकून घेतलं, 1 टीस्पून आपण मीठ टाकलंय।
तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने टाका. आता आपलं कालवणाला छान उकळी आलेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आपलं कालवण झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करा. धन्यवाद.